छावणीतील सैनिकांसाठी ठेवलेल्या अन्नावर आधारित प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारले जातात आणि आरआरबी, एनटीपीसी, एसएससी, जीडी सारख्या परीक्षांमध्ये तर हमखास प्रश्न येतोच. प्रश्न बघा काय आहे. एका छावणीत 250 सैनिकांसाठी 30 दिवस पुरेल इतका पुरेसा अन्न पुरवठा करण्यात आला होता. जर 50 सैनिक छावणीत उपस्थित राहिले नाहीत तर किती दिवस अतिरिक्त अन्न पुरवठा होईल? यासाठी एक फॉर्म्युला आहे. M1D1 बरोबर M2D2 हा फॉर्म्युला आहे. M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस. आता 250 सैनिकांसाठी 30 दिवस पुरेल इतका अन्न पुरवठा, म्हणजे याचा अर्थ मी इथे 250 घेणार आणि इथे 30 दिवस पुरेल एवढा अन्न पुरवठा आहे. जर 50 सैनिक छावणीत उपस्थित राहिले नाहीत, मला सांगा 250 पैकी 50 गैरहजर आहेत, उरले किती? उरले 200. तर विचारलेलं आहे किती दिवस अतिरिक्त अन्न पुरवठा होईल, म्हणजे इथे मी दिला क्वेश्चन मार्क. आता 0 0 हे 0 हे 0 कॅन्सल. उत्तर काय येणार? 25 त्रिक 75 भागिले 2 बरोबर प्रश्नचिन्ह. 75 भागिले 2 म्हणजे किती? 37.5 बरोबर डी. म्हणजे दिवस लागणार 37.5. आता बघा काय करतात मुलं, डायरेक्ट ऑप्शन हे मार्क करून टाकतात, पण हे ऑप्शन चुकणार. प्रश्न नीट वाचा. काय दिलेला आहे प्रश्नामध्ये? किती दिवस अतिरिक्त अन्न पुरवठा होईल, म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती लागणार आहेत? 30 दिवस तर आधीच लागणार होते. 37.5 आपलं उत्तर आलंय. एक्स्ट्रा दिवस किती लागणार? एक्स्ट्रा 7.5 दिवस लागणार, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणून प्रश्न नीट वाचा. नीट वाचून उत्तरापर्यंत पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे ॲज अ स्टुडंट म्हणून. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.